नमस्कार. रामकाज खराबी को आतुर हे टायटल वाचून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल. रामकाज करिबे को आतुर हे आपण नेहमी ऐकलेलं आहे, पण रामकाज करण्यापेक्षा रामकाज खराब करण्याला आतुर झालेली काही माणसं रामाला, रामाच्या कार्याला आणि ते कार्य करणाऱ्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कोणत्या स्तराला जातील हे सांगता येत नाही. हाती लागलेल्या अर्धवट गोष्टीवरून तांडव करत आभाळ पडल्याच्या गोष्टी करणाऱ्या या महाभागांनी मांडलेल्या अर्धसत्यामधलं पूर्ण सत्य काय आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. मागच्या काही दिवसापासून रामजन्मभूमी न्यासानं विकत घेतलेल्या जमिनीसंबंधी एक आम आदमी पक्षाचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते यांनी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि यावरच प्रचंड मोठा गदारोळ माजला. अनेकांनी ते पुरावे समोर करत राम मंदिर न्यास निर्माण कार्यात भ्रष्टाचार कसं करतं आहे हे हिरहिरीनं सांगायला सुरुवात केली आणि काही माध्यमांनी देखील याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. अर्धसत्याला वारंवार सांगितलं की ते सत्य वाटू लागतं अशा स्वरूपाची गोष्ट ठाऊक असणाऱ्या माणसांनी हे पुन्हा पुन्हा मांडायला सुरुवात केली. पण यातलं सत्य काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागणार आहे. हे सत्य समजण्यापूर्वी काय घडलंय ते एका मिनिटात तुम्हाला मी सांगतो. राम मंदिर न्यासानं अयोध्येची एक जमीन न्यासाच्या उभारणी कामासाठी विकत घेतली, ज्याची किंमत 18.5 करोड रुपये होती आणि ती जमीन 2 करोड रुपयाला आधी विकत घेतल्या गेली. आधी म्हणजे त्याच दिवशी, थोडा वेळ आधी. आणि मग नंतर राम मंदिर ट्रस्टला ती जमीन 18.5 कोटी रुपयांना विकली. 16 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असं या निमित्ताने सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. हा घोटाळा कसा आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की न्यासाची रक्कम जी लोकांच्या पैशातून उभी राहिलेली आहे ती विशिष्ट व्यक्तीला प्रदान केली गेली आणि त्यात न्यासानी घोटाळा केला. आता ही जमीन खरोखरच घोटाळ्याच्या स्वरूपामध्ये विकत घेतल्या गेली आहे का? कारण जमिनीचा बाजारभाव रजिस्टर्ड आहे. जी काही रक्कम दिली जाणार आहे ती चेक म्हणजे धनादेश, धनाकर्ष या स्वरूपात दिली जाणार आहे. कोणतीही रोख रकमेची नोंद याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळं ह्या व्यवहार पहिल्यांदा एकतर स्पष्टपणे देणाऱ्याला आणि घेणारा कोण हे स्पष्ट करणारा आहे. त्यात लाभ होईल की नाही ही गोष्ट आपण पुढे तपासणार आहोत. केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेत हे करण्यात आलं आहे. कसं ते मी तुम्हाला जरा तपशीलवार सांगतो. त्याआधी तुम्हाला एक उदाहरण मला द्यायचं आहे. आपल्याकडं रामराव नावाचे एक व्यक्ती असतात. रामरावांना आपली जमीन शामरावांना विकायची असते. मग शामराव काय करतात, जमिनीच्या इसार पावती करून घेऊन काही करार करून घेतात की ही जमीन मला इतक्या रकमेला विकल्या गेलेली आहे, विकणार आहोत. काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून दिलेली असते. आता ती जमीन रामरावांनी शामरावांना विकणं बंधनकारक होतं. त्याला कालमर्यादा आखून दिलेली असते की एवढ्या कालमर्यादेपर्यंत हा व्यवहार होईल. दरम्यानच्या काळामध्ये हनुमंतराव नावाचे एक वेगळे ग्राहक तयार होतं आणि त्या जमिनीची किंमत सांगू लागतं, थोडीशी वाढवून देतं. आता रामरावांना अधिकचे पैसे मिळत असल्यामुळं ती जमीन हनुमंतरावांना विकायची असते. पण करार तर करून बसलेले असतात. आता हा करारभंग करता येत नाही. बहुतेक वेळेला थेट रामरावांच्याकडून शामरावांच्याकडं आणि शामरावांच्याकडून हनुमंतरावांच्याकडं जमीन विकल्याचे उदाहरणं आपल्याला अनेक सापडतील. आपल्याकडं अनेक बिल्डर वगैरे असतात जे जमिनीचा सौदा करून टाकतात. बिचोलिये, दलाल, बिल्डरपेक्षा दलाल असं म्हणूया आपण. दलाल असतात जे जमिनीचा सौदा करतात आणि त्या सौद्यामध्ये जमीन घेऊन टाकतात. जमीन म्हणजे काही रक्कम देऊन घेऊन टाकतात. 3/4 रक्कम देतात. समजा 1 लाखाला ठरला 70,000 देऊन टाकतात. जमीन घेतली असं करतात. रजिस्टर्ड इसार पावती करून घेतात आणि मग त्यानंतर त्या जमिनीला तसं ठेवलं जातं. योग्य ग्राहक बघितला जातो आणि मग त्याची विक्री केली जाते. ही विक्री अशीच वाया असते. आता कधी कधी काय होतं की जमिनीचे भाव अचानक पडतात किंवा उठतात. म्हणजे काही लातूरकरांना हे चांगलं माहीत आहे. म्हणजे विलासराव देशमुख
हयात असताना लातूरमधल्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले होते. लातूरमध्ये प्लॉट घेणं म्हणजे पुण्यात प्लॉट घेणं परवडलं, पण लातूर परवडत नाही अशी स्थिती होती. विलासरावांच्या निधनानंतर अचानक लातूरमधल्या जमिनीचे भाव गडगडले आणि ते खाली आले. ज्याने गुंतवणूक केली होती ते बिचारे अडकून बसले. आता पुन्हा भाव वाढू लागलेले आहेत. असं होतं औरंगाबादमध्ये बिडकीन, पैठणचा परिसर, पंचतारांकित, शेंद्रा, MIDC, DMIC कॉरिडॉर होण्यापूर्वी जमिनीचे भाव काहीच नव्हते. DMICची घोषणा झाल्याबरोबर जमिनीचे भाव वाढले. या काळात झालेले जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार कसे झाले जरा नीट तपासून बघा. कोणत्याही मोठ्या शहरामध्ये एखादी घोषणा होण्यापूर्वी जमिनीचे भाव काय असतात आणि त्यानंतर काय असतात हे देखील तपासलं पाहिजे. अगदी समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई जातोय, तो समृद्धी महामार्ग जाण्यापूर्वी या महामार्गानं संपादित केलेल्या जमिनीचे भाव काय होते आणि संपादनाची घोषणा झाल्याबरोबर जमिनीचे भाव काय झाले याचाही साधारणसा अंदाज प्रत्येकाला येऊन जातोच. त्या जमिनी कशा विकल्या गेल्या, कसे व्यवहार झाले गेले, या सगळ्या संबंधीचे डिटेल्स प्रत्येकांच्याकडे आहेत. आता हेच उदाहरण लागू पडतं अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये घडलं काय हे नीट समजून घ्या. एक पाठक नावाचे कुटुंब आहे. ज्या पाठक नावाच्या कुटुंबानं एका मुस्लिम कुटुंबासोबत जमिनीचा व्यवहार केला आणि त्या व्यवहारात जमिनीची किंमत ठरवली 2 करोड रुपये. नुसता करार केला नाही, तो रजिस्टर्ड करार केला, अनुबंधित करार केला, हिंदीतल्या भाषेमध्ये अनुबंधित करार केला. आणि या करारानुसार त्यांनी त्या मुस्लिम व्यक्तीला जमीन विकायचं ठरवलं. ज्या वेळेला हा करार झाला त्यावेळी अयोध्येतल्या राम मंदिराचा निकाल आलेला नव्हता. त्यामुळं या जमिनीचे भाव उत्तम असण्याचा, चांगले असण्याचा काहीही संबंध नव्हता. आता या करारानंतर राम मंदिराचा निकाल राम मंदिराच्या बाजूनं लागला. मंदिर बांधण्याचे आदेश कोर्टानं दिले. त्या पाठोपाठ न्यासाची स्थापना झाली आणि निर्माण कार्य वेगानं सुरू झालं. त्याच क्षणाला जमिनीच्या भावांनी मोठा उच्चांक गाठला. का गाठला ते पण सांगतोय. एक तर न्यासासाठी अयोध्येची जमीन आवश्यक होती आणि दुसरं उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येमध्ये अनेक विकास कामांना आणि निर्माण कार्याला सुरुवात केलेली होती. आता या निर्माण कार्यासाठी भूसंपादन करणं आवश्यक होतं. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि रामजन्मभूमी न्यास अशा दोन्हीही संस्थांनी एकाच वेळी भूसंपादनाला आणि निर्माण कार्याला सुरुवात केलेली होती. त्यासोबत वेगवेगळे आखाडे, वेगवेगळे धर्मपीठ यांच्याही जागा घेऊन तिथे निर्माण कार्याला सुरुवात झालेली होती. साहजिक आहे, जेव्हा अशा स्वरूपाची खरेदी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा जमिनीचे भाव देखील वाढलेले असतात. आता अयोध्येतील जमिनीचे भाव देखील वाढले. आता ही जी जमीन जिचा 18.5 कोटी रुपयांना सौदा झाला आणि न्यासानं विकत घेतली असं म्हणतात, ही जमीन रेल्वे स्टेशनला लागून आहे. म्हणजे अयोध्या रेल्वे स्टेशनला लागून आहे. रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या जमिनीचे दर काय असू शकतील याचा अंदाज तुम्हालाही असतो, मलाही आहे, सगळ्यांनाच आहे. म्हणजे रेल्वे स्टेशन, म्हणजे तुम्हाला अजून जास्त कळण्यासाठी सांगतो, बीडला रेल्वे येणार म्हटल्यावर होणाऱ्या भूसंपादनासाठी लोकांनी काय काय जमिनीचे दर देऊन विकत घेतले होते स्टेशनच्या आजूबाजूच्या आणि त्या परिसरामध्ये, आणि अतिरिक्त भूसंपादन होणार नाही म्हटल्यावर अनेक जण कसे आपटी खाल्ले हे देखील चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. रेल्वे स्टेशनच्या बाजूला ज्या जमीन होत्या तिचे भाव गगनाला भिडलेले होते. म्हणजे ज्याचे 2 करोडचा विचार आपण करतो ते 18 करोडपर्यंत त्याची मागणी वाढलेली होती. आता ही जमीन न्यासानं विकत घ्यायचं ठरवलं, कारण निर्माण कार्यासाठी स्टेशनच्या बाजूला अशी जमीन असणं आवश्यक असतं. म्हणून रामजन्मभूमी न्यासानं ही जमीन विकत घ्यायचं ठरवलं. आता ती पाठक नावाच्या परिवाराला मागितली, पण पाठक नावाच्या परिवारानं त्याचा ऑलरेडी करार एका मुस्लिम परिवाराशी करून ठेवलेला होता. आता हा करार तोडून जमीन विक्री करता येणं शक्य नव्हतं. मग करायचं काय? या उलट त्या मुस्लिम परिवाराला ही जमीन अधिक अभावाने विकणं परवडणारं होतं. पाठकांना मात्र फक्त 2 कोटी रुपये मिळणार होते. आता ज्या परिवारानं जमीन विक्रीचा व्यवहार केला होता त्यांनी काही तडजोडी करत ही जमीन त्या मुस्लिम परिवाराला विकली, दाखवलं त्या दिवशी, आणि लगेच तिची रजिस्ट्री राम मंदिर निर्माण न्यासाच्या नावानं होऊन गेली. आता ही गोष्ट घडत असताना, ज्याची जनरली आपल्याकडं घडतं, सर्वसाधारणपणे सगळीकडे घडतं, की अशा स्वरूपाचे व्यवहार होत असतात. जमिनीचे भाव 2 कोटी ठरवलेला होता, तो अयोध्येचा निकाल लागण्यापूर्वीचा होता. निकाल लागल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या जवळच्या जमिनीचे भाव प्रचंड वाढलेले होते आणि त्याच भावाने
राम जन्मभूमी न्यासानं जमीन विकत घेतली. आता ही जमीन विकत घेण्यासाठी रामभक्तांनी पैसे जमा करून दिलेले आहेत. न्यासाला तिथे उत्तम काम करायचं आहे. यात कुणाची रामभक्तांची अडचण नाही आहे. न्यासाला ती विकत घेताना अडचण नाही आहे. उलट पक्षी त्या जमिनीचा पूर्ण मोबदला देऊन जमिनीच्या मालकाला तृप्त करण्याचं काम राम मंदिर न्यासानी केलेलं आहे. फुकट घेतली आहे, मागून घेतली आहे, स्वस्तात घेतली आहे, लाटली आहे, असा प्रकार केलेला नाही आहे. जमिनीचा योग्य मोबदला देऊन घेतलेला आहे. आणि ज्या व्यक्तीवरती हे आरोप होत आहेत ना, लाजिरवाणी गोष्ट इथे आहे हो. अक्षरशः व्रतस्थ आयुष्य जगणाऱ्या माणसावरती, ज्याचं संपूर्ण आयुष्य संघकार्यात, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात आणि रामजन्मभूमी न्यासाच्या कार्यात गेलेलं आहे, अशा व्यक्तींनी त्या व्यवहारात प्रामाणिकपणे काम केलेलं असताना सुद्धा, म्हणजे काय कमवायचंय आणि कुटुंबाला द्यायचंय, पोराबाळांना द्यायचंय, असला काही प्रकार नाही आहे. व्रतस्थ माणूस आहे, आयुष्य झोकून दिलंय, तो काय करणार आहे कमवून ही जमीन? कुणासाठी करायची आहे, कुणासाठी कमवायची आहे? किमान गुन्हा असेल तर गुन्ह्याला कारण असतं मित्र हो. इथे गुन्ह्याला कारण सुद्धा नाही आहे. पोरांसाठी सांभाळून ठेवायचे, आयुष्याच्या उत्तरार्धात जगता यावं म्हणून ठेवायचं आहे प्रॉपर्टी करून. आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झालाय, त्यांचा सुरू झालाय उत्तरार्ध, त्यासाठी सुद्धा गरज नाही आहे. आणि ज्यानं आपलं आयुष्यच समर्पित केलंय, तो काही कोटीसाठी रामकार्यात अशी विघ्न करेल, त्यात खाईल अशी कल्पना तरी कशी करवते म्हणा. त्या लोकांना करवते ज्यांना हे कार्यच कळत नाही, ज्यांना हे कार्यच समजत नाही. अशा लोकांच्याकडून कल्पना काय कसल्या होऊ शकतात? ज्यांनी दाभाडकरांच्या त्यागाला खोटं ठरवलं, त्या माणसांना काहीही ठरवता येऊ शकतं, हे मात्र तितकंच खरं आहे. अहो, ज्यांनी आपलं कार्य आयुष्य राष्ट्रासाठी, देशासाठी, धर्मासाठी, राम मंदिरासाठी वाहून नेलंय, अशा माणसांना, अशा माणसांवरती काही करोडचे आरोप करताना जीभ झडली पाहिजे अशी स्थिती आहे. हा व्यवहार संपूर्णतः व्यावहारिक पातळीवर झालेला आहे. हे पैसे तुमच्या भारत सरकारचे नाहीत, हे पैसे उत्तर प्रदेश सरकारचे नाहीत, हे पैसे रामभक्तांनी मोठ्या विश्वासाने दिलेले आहेत. ज्यांनी हे पैसे दिले त्यांना आक्षेप नाही. आम आदमी पार्टीच्या कोणत्याही सांसदानं, कामदारानं यासाठी पैसे दिलेले नाहीत. त्यांना या पैशासंबंधी विचारण्याचा नैतिक अधिकार देखील नाही. एक न्यास जो भक्तांच्या कामावरती चालतो आहे, त्यानं व्यवहार धर्म पाळत केलेल्या जमिनीचा खरेदीचा व्यवहार हा अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे. पण ज्यांना हे समजत नाही, त्यांना हे समजून सांगायची क्षमता देखील नाही आहे. फक्त हे सांगतोय ते मी रामभक्तांच्या मनात जर संभ्रम निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी, तो होणं शक्यच नाही आहे, तो दूर करण्यासाठी मी हे सांगतोय की या व्यवहारामध्ये आधीच्या व्यवहारांचा विचार करूनच हा व्यवहार झालेला आहे. जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या राम मंदिराच्या निकालानंतर वाढलेल्या आहेत आणि त्यानुसारच हा खरेदीचा व्यवहार झालेला आहे. अर्धवट ज्ञानाच्या आधारावर कृपया राम मंदिराची अशी बदनामी करणं बंद करावं, एवढीच विनंती करतो. थांबतो. सोबत आणखी एक विनंती आहे, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हेच या राष्ट्रीय कार्यात बळ असणार आहे. धन्यवाद.